नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा। आता बातमी पाहूयात सेवापूर्ती गौरव सोहळ्याची। श्री धोंडीराम श्रीराम माळी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेवाडी येथून दिनांक 31 मार्च 2000 रोजी नियमित वयोमानानुसार प्रदीर्घ सेवेनिमित्त सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा कार्यक्रम शिरूर केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, माळी परिवार यांच्या वतीने दिनांक बुधवार 2 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे निरोपमूर्ती श्री धोंडीराम श्रीराम माळी, मुख्याध्यापक, जिपप्रशाळा महादेववाडी। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विनायकरावजी पाटील साहेब, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य। प्रमुख अतिथी श्री बबनरावजी ढोकाडे साहेब, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती अहमदपूर। मान्य श्री दयानंद मठवती साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, शिरूर ताजबंद बीट। मान्य श्री शफीउद्दीन कासार साहेब, केंद्र प्रमुख शिरूर ताजबंद। मान्य श्री केशव मुंडकर, केंद्रीय मुख्याध्यापक, शिरूर ताजबंद। मान्य श्री व्यंकटराव पोलकर, सेवानिवृत्त शिक्षक व मान्य श्री किशोरजी गोरे, VFX सुपरवायझर, हे सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। पाहूयात या कार्यक्रमाचे सविस्तर क्षणचित्र। सेवानिवृत्त झाल्याबद्दल शिरूर केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी माझा जो हा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित केला, या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे समाजामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे स्थान या ठिकाणी असते ते शिक्षकांचं, आणि भरभरून तुम्ही आपण सेवा देत असताना जे विद्यार्थ्यावर केलेलं प्रेम असते आणि मग त्याच मोबदल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचं मिळवलेलं हे आपण प्रेम, आणि ज्या दिवशी आपण सेवानिवृत्त होत असताना निश्चितच या सगळ्या कार्याची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही। माळी सरांचा स्वभाव मी लहानपणापासून या ठिकाणी बघतोय। माळी सरांमध्ये आता कासार सरांनी सांगितल्यासारखं सर्व गुणसंपन्न शिक्षक कसा असावा, तर माळी सरांच्या सारखा या ठिकाणी असावा। सुरुवातीपासूनच कितीही अडचण असेल, काहीही त्यांच्याकडं प्रसंग आला असेल, पण माळी सरांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या कार्यामध्ये जे या ठिकाणी आपण त्यांची गुणवत्ता असेल की त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा असेल, म्हणूनच सर मी यावेळेस म्हणत असताना म्हणालो की सेवापूर्ती करायची का तर सेवापुढची करायची। आतापर्यंत केंद्र प्रमुखाच्या आधिपत्यात तुम्ही काम करत होतो, आता माळीताई तुम्ही त्यांचे प्रमुख होऊन आताच आमच्या छोट्या ताईनं सांगितल्यासारखं, कारण शेंडे बद्दल अडकत असतो। आई म्हणाले मी सगळ्यात लाडके, आणि मला वाटतं इथं बसणाऱ्या सगळ्यात लाडक्या मुली असतील, मुले असतील, हे लाडके असतात, ते मी नशिबानच लागते। आई वडिलांचं प्रेम प्रत्येकावर असतंय, पण लहान मुलावरती या ठिकाणी जास्त असते। तुम्हालाही माहिती आहे, माझी आबुली अशीच आहे लहान, आणि ते सगळ्यात या ठिकाणी लाडकी म्हणूनच या ठिकाणी आमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी असते। तुझ्यावर जेवढं प्रेम आहे, आता नुसते पप्पा पप्पा म्हणून भागणार नाही, तर पप्पाला साथ करावं अशा पद्धतीनं तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, तू जर IAS ची परीक्षा पास झाली तर बस झालं, याच्यापेक्षा मला वाटतं त्याला आणखी काय अपेक्षा असणार आहे। खरं त्यांच्या जीवनाचं सार्थक त्याच दिवशी होईल, पण हे झालं तरच असं नाही। त्याच्या आता मोठ्या कार्यक्रमामध्ये माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या, मुलं लय हळव्या मनाचे राहतात, पण खेळत खेळत हे सगळे प्रयत्न आपण केले पाहिजेत। चढ उतार हे येत असते, पण आपण आपलं ध्येय, आपलं उद्दिष्ट, आपल्या आई वडिलांची आपल्याबद्दलची असलेली अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजेत। तर खरं तर
गुरुजींचं काम फक्त विद्यार्थी घडवणं तर आहेच, पण इथपर्यंतच मर्यादित नाही. तर आता आपण ज्या पद्धतीने म्हणला तर 31 तारखेला आपल्या ईदचा कार्यक्रम आणि माझ्या मित्राला त्या कार्यक्रमामध्ये येण्याच्यासाठी अडचण असू नये किंवा अनेक या ठिकाणी आमच्यासारखे या ठिकाणी असतील किंवा शिक्षक मित्र असतील की खूप गुढीपाडवा, योगायोगाने आणि रमजान ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी एकत्रित आल्यामुळं सगळ्यांना ह्या उत्सवामध्ये सहभागी होता यावं. आणि म्हणून सर त्या दिवशी आल्याच्या नंतर आम्ही सर बघा ना, मला कधीच आता सूर्यवंशी सरांना माहितीये मी दररोज कुठे जातोय, कुठले कार्यक्रम करतोय मला कोण विचारत नाही. 2 दिवसापासून बाई आमच्या घरचे सांगू लागले की माळीकरच्या कार्यक्रमाला जावा बरं का तुम्ही. म्हणजे एवढं ते जिथं असतील, मग ते लांजी असेल, काळेगाव असेल किंवा आपण सांगितल्यासारखं हळणी असेल, जिथं जिथं आता आमची महादेववाडी असेल, खरं तर महेशांचा आशीर्वाद घेऊन आता बाहेर तुम्ही निघालेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि शिक्षकांच्या बद्दलचा आदर्श आज काय महाराष्ट्रामध्ये खरं तर शासनाला तुमचं घर भाडं दिसतंय पण तुमचं जुनं पेन्शन दिसत नाही. आणि मग एकीकडे कार्यक्रमामध्ये आम्ही येऊन सांगायचं तुमचं पाहिजे तेवढं कौतुक करायचं आणि महाराष्ट्रातल्या उच्च सभागृहामध्ये शिक्षकांच्या बद्दल अपशब्द या ठिकाणी वापरायचे, शिक्षकावरती नाराजी व्यक्त करायची. हे शासनाचं धोरण आहे का एका लोकप्रतिनिधीचं धोरण आहे? याही बाबतीत महाराष्ट्रामध्ये कुठेतरी शिक्षक बांधवांनी खुलासा या ठिकाणी करून घेतला पाहिजे. पुलिस म्हणतंय की मस्जिद में जाके घुसके मारेंगे आणि पुन्हा तेच लोक इतक्यावर या ठिकाणी येऊन आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. मला वाटतं एक दुर्पक्षी धोरण आज समाजामध्ये. एवढ्यासाठी तुम्हाला सांगायला की तुम्ही शिक्षक आहे, तुम्हाला रत्नाची पारख आहे, गारगुट काय, हिरा काय, रत्न काय, या सगळ्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी या ठिकाणी चालल्यात या सगळ्या गोष्टीची जाणीव असणारा प्राणी जर बोलता असेल तर ते शिक्षक आहे. खरंच ह्या कार्यक्रमामध्ये पोलीस आता मी एकटाच दिसू लागलो होतो. आता सर किती जण उठून इथे ठोकतील आणि किती वेळ सगळ्याचा असं वाटत होतं. शिक्षक म्हणल्याच्या नंतर 45 मिनिटाच्या खाली तर विषयच होत नाही. आणि मग एका शिक्षकाचा गौरव आज त्यांचा केला तर उद्या आपलाही कोणी करते अशी या ठिकाणी आता आमच्या तर तशीच स्पर्धा असते. पण आम्ही एकमेकाचा गौरव करत नाही. आम्ही एखादी गोष्ट बोलते की ते 10 गोष्टी आम्हाला बोलतील आणि यामध्येच आमचा शेवट या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थाने पुढारी म्हणजे आपण म्हणतात ना खेकड्याची जात आहे. आम्ही एकमेकाला सहकार्य तर करतच नाही पण एकमेकाचे तगडे कसे ओढायचे यामध्ये आमची स्पर्धा या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून माझी आपल्या सर्वांकडे आपण या ठिकाणी समाज घडवणारे सगळे गुरुजन आहेत. कारण आपल्याला माहिती आहे जर आपण सगळे इतिहास बघितले तर सगळ्यांनी देवाने अवतार घेतला तरी सुद्धा गुरुचीच या ठिकाणी शिकवण आपण घेतली पाहिजे. गुरुकुलमध्ये राहून या ठिकाणी आपण विद्या या ठिकाणी घेतली पाहिजे. असं कार्य आपल्या हातून या ठिकाणी घडत असताना ज्या काही समाजाच्या अपेक्षा आहेत, कोणी निंदा वंदा, आपला जो काही धंदा आहे, कोणीही काही म्हणलं लोकांनी चांगलं म्हणण्याच्यासाठी आपलं कर्तव्य नाही की लोकांनी वाईट म्हणलं तरी आपल्याला कमीपणा या ठिकाणी भासत नाही. आणि म्हणून गौरवशाली परंपरा शिक्षकांची कायमस्वरूपी आपण पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शिक्षकांनी काम करावं आणि सर्वसामान्य माणसाचं हित. कारण आता काय तर प्रत्येकाला वाटतं कितीही गरीब माणूस असू द्या माझा मुलगा शिकला पाहिजे, पण त्याची परिस्थिती अशी असते की खूप इच्छा असून सुद्धा त्यांना कुठल्या चांगल्या स्कूलमध्ये या ठिकाणी घालता येत नाही. मला वाटतं की त्यांच्यापेक्षाही चांगलं स्कूल जिल्हा परिषदेच्या शाळा जे की आडल्या नल्ल्यांच्या या ठिकाणी पालकांच्या मुलांना तिथं या ठिकाणी शिक्षण घेता यावं त्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं जर मला वाटतं पुण्याचं कार्य जर कुणाकडे असेल तर शिक्षकांच्याकडे आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं लक्ष असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. माळी सर तुम्हाला आणि आमच्या ताईला आणि आपल्या छोट्या ताईला खरं तर पुण्यवान आहे.
एक मुलगा 2 मुली आहेत. जास्त पुण्यवान मुलगा नसलेले 5 मुली आहेत. मला वाटतं की माझ्यासारखा पुण्यवान दुसरा कोणीच जन्मात जगात नसेल. कारण मुलीचं जेवढं प्रेम असते तेवढं मुलाचं त्यांच्या पण असू शकत नाही. असतील मुले खूप आहेत. त्या सगळ्याच मुलांच्या बद्दल मी काही नाराजी व्यक्त करत नाही. पण मुलीचं खरंच आई वडिलांवरचं जे प्रेम असते आणि आपण भाग्यवान आहे. सगळे आपले लेकरं अत्यंत चांगले. ठीक आहे, फार मोठ्या पदवीला गेले म्हणजेच काय त्यांच्यामध्ये जे काही संस्कार आहे ते प्रेम तुमच्या प्रती आहे ते तुम्ही आपण कमवलेलं आहे. भविष्यामध्ये सुद्धा आपल्या हातून आणखी चांगलं कार्य